नमस्कार मित्रांनो, बॉम्बे न्यूजमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका BMC. मुंबईतील रस्ते, दळणवळण, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि शहरी गतिशीलता सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प राबवित आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये सादर केलेल्या 2025 ते 2026च्या 74,427 कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पात भांडवली खर्चाच्या मोठ्या भागाची तरतूद या चालू मेगा प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे. मुख्य क्षेत्रांमध्ये रस्ते, किनारी जोडणी, सांडपाणी प्रक्रिया आणि पाणी पुरवठा यांचा समावेश आहे. विशेषतः 2026च्या निवडणुकीच्या तयारीत हे प्रकल्प महत्त्वपूर्ण मानले जातात. तर पाहूया या प्रकल्पांबद्दल संपूर्ण माहिती. मुंबईला वर्ल्ड क्लास सिटी बनवण्याचं स्वप्न दाखवणारे BMCचे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प खरंच वेळेत पूर्ण होतील का? की हे प्रकल्प विलंब, खर्चवाढ आणि पर्यावरणीय वादांमध्ये अडकणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर 2025 पर्यंत BMCच्या प्रमुख पायाभूत प्रकल्पांमध्ये येऊ शकणाऱ्या गंभीर समस्यांचा सखोल आढावा घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प. मुंबईचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोड. पण या प्रकल्पासमोर मोठी आव्हाने आहेत. सुमारे 60,000 झाडांवर परिणाम, मॅंग्रोव्ह नष्ट होण्याचा धोका आणि समुद्री जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. टनेलमध्ये पाणी गळती, पावसामुळे होणारे विलंब आणि मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम हे मोठे मुद्दे ठरत आहेत. दक्षिण टप्पा सुरू झाला असला तरी वर्सोवा ते दहिसर उत्तर टप्पा अजूनही पर्यावरण मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प 2025 नंतरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसरे गोरेगाव मुलुंड लिंक रोड GMLR. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गेम चेंजर मानला जातो. मात्र आदिवासी पाड्यांवर होणारा परिणाम, रिअलाइनमेंटमुळे 250 कोटींची खर्चवाढ आणि वन विभागाच्या मंजुरीमुळे मोठा विलंब झाला. संजय गांधी नॅशनल पार्क खालून जाणाऱ्या टनेल्ससाठी अजूनही पर्यावरणीय अभ्यास आवश्यक आहे. काही फ्लायओव्हर 2026 मध्ये सुरू होतील, पण पूर्ण प्रकल्प 2028 पर्यंत लांबणार आहे, म्हणजे जवळपास 3 वर्षांचा विलंब. 3. मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प MSDP. हा प्रकल्प 2005 साली सुरू झाला, पण आजही पूर्ण झालेला नाही. मूळ खर्च 5,500 कोटी होता, जो आता 26,000 कोटींच्या पुढे गेला आहे. जमिनीचा अभाव, बदलते प्रदूषण नियम, टेंडरमधील अडथळे आणि अनियमिततेचे आरोप यामुळे प्रकल्प रखडला. 7 सांडपाणी प्रक्रिया केंद्रे 2027 ते 2028 दरम्यानच पूर्ण होतील. तोपर्यंत समुद्रात सांडपाणी सोडण्याची समस्या कायम राहणार आहे. 4. मुंबई रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प. खड्डेमुक्त मुंबईचं स्वप्न, पण प्रत्यक्षात नागरिकांना ट्रॅफिक जाम, धूळ प्रदूषण आणि आरोग्य समस्या सहन कराव्या लागत आहे. 2025 पर्यंत केवळ 49% काम पूर्ण आणि जून-जुलै 2025 मध्ये 6,750 पेक्षा जास्त खड्ड्यांच्या तक्रारी दाखल झाल्या. ड्रेनेजमध्ये सिमेंट गेल्याने जलजमावाचा धोका वाढला आहे. 17,734 कोटी खर्च असूनही गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. 5. गरगाई धरण प्रकल्प. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा पण अत्यंत वादग्रस्त प्रकल्प. 4,50,000 झाडांची तोड, वन्यजीव अभयारण्यावर परिणाम आणि आदिवासी पुनर्वसनामुळे गेली 10 वर्ष प्रकल्प रखडलेला आहे. 2025 मध्ये टेंडर फ्लोट झाले असले तरी प्रत्यक्ष काम पूर्ण व्हायला 4 ते 5 वर्ष लागतील. दरम्यान डिसॅलिनेशन प्रकल्पाला पर्याय म्हणून पाहिले जात आहे, तरी गरगाई पुन्हा चर्चेत आहे. एकूण धोके आणि वास्तव. या सर्व प्रकल्पांमध्ये काही समान समस्या दिसतात. निवडणुकीचा दबाव, घाईघाईने काम, भ्रष्टाचाराचे आरोप, न्यायालयीन हस्तक्षेप, जमीन अधिग्रहण आणि हवामानाचा परिणाम. याचा थेट परिणाम म्हणजे खर्चवाढ, कमी दर्जाचं काम, पर्यावरणाचं नुकसान आणि सामान्य मुंबईकरांचा वाढता त्रास. यातल्या काही सकारात्मक बाबी. चांगली गोष्ट म्हणजे 2025 मध्ये अनेक प्रकल्पांना आवश्यक क्लिअरन्स मिळाले आहेत. कामाचा वेग वाढतोय, पण पारदर्शकता, गुणवत्ता नियंत्रण
आणि योग्य नियोजनाशिवाय यश शक्य नाही. मुंबईला आधुनिक बनवण्यासाठी हे प्रकल्प गरजेचे आहेत. पण समस्या वेळेत सोडवल्या नाहीत तर विकासाऐवजी नागरिकांना त्रासच अधिक होईल. तुमचं मत काय आहे? हे प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला कुठल्या विषयावर सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. म्हणजे आम्ही त्या विषयावर सखोल अभ्यास करून व्हिडिओ बनवून सादर करू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बॉम्बे न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.